क्रांतीची ज्योत आणि नवभारताची पहाट. 1942 सालचे छोडो भारत आंदोलन रंगात आले होते. तरुण विनायक आणि लहानगा अर्जुन स्वातंत्र्य लढ्याच्या झळा सोसत होते. स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. विनायकचा हा आवाज अर्जुनच्या मनात घर करून बसला होता. ब्रिटिश सत्तेविरुद्धचा हा लढा केवळ राजकीय नव्हता, तर तो आत्मसन्मानाचा लढा होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी अखेर तो सोन्याचा दिवस उजाडला. भारताने स्वातंत्र्याची नवी पहाट पाहिली. पण समोर फाळणीचे दुःख आणि 500 पेक्षा जास्त संस्थानांच्या विलिनीकरणाचे मोठे आव्हान होते. अर्जुन आणि चेतना यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकताना पाहिला आणि मनोमन प्रतिज्ञा केली की हे स्वातंत्र्य ते जपतील. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी विखुरलेल्या भारताला जोडण्याचे शिवधनुष्य पेलले. त्यांनी साम, दाम, दंड आणि भेद या नीतीचा वापर करून सर्व राजा महाराजांना भारतीय संघराज्यात सामील करून घेतले. अर्जुन आता पटेलांच्या सचिवालयात सहाय्यक म्हणून काम करत या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार बनला. देश स्वतंत्र झाला तरी त्याला लोकशाहीच्या चौकटीत बसवण्यासाठी संविधानाची गरज होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने अहोरात्र कष्ट घेऊन जगातील सर्वात मोठे लिखित संविधान तयार केले. चेतना बाबासाहेबांच्या कार्यामुळे प्रभावित होती, कारण या संविधानानेच महिलांना आणि वंचितांना समान अधिकार आणि न्याय मिळवून दिला होता. 1951 ते 52 मध्ये भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली. जगात अनेक देशांना वाटले की एवढ्या मोठ्या आणि विविधता असलेल्या देशात लोकशाही यशस्वी होणार नाही, पण भारतीय जनतेने ते खोटे ठरवले. अर्जुन आणि चेतना मतदान केंद्रावर रांगेत उभे होते. हा केवळ मताधिकार नव्हता, तर प्रत्येक भारतीयाला मिळालेला सत्तेचा हक्क होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताची मंदिरे म्हणून मोठ्या धरणांचा आणि कारखान्यांचा पाया रचला. पंचवार्षिक योजनांद्वारे भारताच्या औद्योगिक विकासाची गती वाढली. अर्जुन जेव्हा भाकरा नांगल धरण आणि नवीन पोलाद कारखाने पाहायला गेला, तेव्हा त्याला आत्मनिर्भर होत असलेल्या भारताचे भव्य रूप दिसले. 1960च्या दशकात भारताने अन्नधान्याच्या बाबतीत मोठे संकट झेलले, पण हरित क्रांतीने चित्र बदलले. वैज्ञानिक प्रगती आणि शेतकऱ्यांच्या कष्टामुळे भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला. अर्जुनने पाहिले की कशा प्रकारे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्याने आपल्या मुलाला म्हणजेच लहान विधानला या बदलत्या भारताचे महत्त्व समजावून सांगितले. 1991 साल भारताच्या इतिहासातील एक मोठे वळण ठरले. भारताने उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण LPG या आर्थिक सुधारणांचा स्वीकार केला. अर्जुन आता निवृत्त झाला होता, पण तरुण झालेला विधान या नवीन संधींचा फायदा घेण्यासाठी सज्ज होता. भारताची बाजारपेठ जगासाठी खुली झाली आणि अर्थव्यवस्थेने भरारी घेतली. माहिती तंत्रज्ञानाच्या IT क्रांतीने भारताची जागतिक प्रतिमाच बदलून टाकली. बेंगळुरू आणि पुणेसारखी शहरे ITची केंद्र बनली. चेतनाला अभिमान वाटला जेव्हा तिने पाहिले की विधान आता एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करून जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. भारताने सेवा क्षेत्रात मोठी प्रगती केली. विज्ञानाच्या क्षेत्रात इस्रो अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या. मंगळयान आणि चंद्रयान मोहिमांमुळे भारत अंतराळ संशोधनात जगात आघाडीवर पोचला. विधान आता आपल्या आईला, चेतनाला या मोहिमांच्या यशाबद्दल सांगत होता. आपण केवळ जमिनीवरच नाही, तर चंद्रावरही तिरंगा फडकवला आहे, असे तो अभिमानाने म्हणाला. आज भारत डिजिटल इंडिया आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत वेगाने प्रगती करत आहे. हायस्पीड रेल्वे, महामार्ग आणि इंटरनेटने कानाकोपऱ्यातील लोकांना जोडले आहे. विधान आता आपल्या मुलाला, क्षितिजला या आधुनिक आणि प्रगत भारताची स्वप्ने दाखवत आहे. भारत आता जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. 75 वर्षांहून अधिक काळाचा हा प्रवास संघर्षातून यशाकडे जाणारा आहे. वृद्ध अर्जुन आता आपला नातू क्षितिज याला भारताचा हा महान इतिहास सांगत आहे. आम्ही पाया रचला, तुझ्या बाबांनी इमारत उभी केली, आता या नवभारताला अधिक उंच नेण्याची जबाबदारी तुझी आहे, असे तो सांगतो. हा वारसा आता नव्या पिढीच्या हाती सुरक्षित आहे.